लोणावळ्यातल्या याच धबधब्यामध्ये अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते। मात्र त्यांना या धबधब्याचा आणि आसपासच्या परिसराचा कोणताही अंदाज नव्हता आणि अशा परिस्थितीत त्यांनी नको ते धाडस केलं जे त्यांच्या जीवावर बेतलं। मग अशा प्रसंगी नेमकं काय करायला हवं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर जे जवान मावळ तालुक्यातले या घटनास्थळी येत असतात त्यातले एक निलेश आत्ता आपल्यासोबत आहेत। निलेश, खरं तर ते या ठिकाणी बसले, त्यांना पावसाचा अंदाज आला नाही आणि हे सगळं घडलं। असं अनेकदा या ठिकाणी घडत असतं, काय खबरदारी जी आहे ती घ्यायला हवी? तर पर्यटकांनी ज्या ठिकाणी आपल्याला काही माहीत नाहीये अशा ठिकाणी येऊ नये। बऱ्याच ठिकाणी घसरडं असतं, निसर्ग प्रकारामुळे माणसाचे पाय घसरतात आणि हे कुणीही ज्या ठिकाणी आपल्याला काही माहीत नाही किंवा स्थानिक गाईड किंवा कोण बरोबर घेऊनच हे करावं। आता जरी आपल्याला इथं घसरड निसरड दाखवायचं असेल तर थोडंसं दाखवा आम्हाला की कोणता पार्ट असतो जो घसरडा निसरडा असतोय। जे निसर्ग असतो तो हा जो पार्ट आहे हा सगळा घसरडा असतो। हे पाऊस उघडल्यानंतर ज्याच्यावरती छोटे छोटे गवत येतं ते गवत वाळलं जातं, वाळल्यानंतर ते पुढच्या पावसाळ्यात ते निसर्ग होतं। खरं तर अनेक पर्यटक अशा ठिकाणी येत असतात आणि ते त्यांना मोह आवरत नाही, ते पाण्यामध्ये घुसतात। जसं काल कुटुंब जे आलं होतं ते आलं। अशा वेळेला जर अचानक पाणी वाढलं तर मग यातून वाचण्यासाठी पर्यटकांनी काय खबरदारी घ्यावी, काय काळजी घ्यावी? यातून वाचण्यासाठी जर आपल्याला पकडायला कुठे जागा असेल तर व्यवस्थित पकडून तिथं त्या ठिकाणी थांबणे। जर काहीच पर्याय नसेल तर कडेला कसं निघता येईल बाबा, काही झाड असेल काही झाडाला वगैरे पकडून उभे राहणे। अनेक पर्यटक असतील, 4-5 पर्यटक असतील तर त्यांनी काय करायला हवं? एकमेकांचे हात धरायला हवे, चेन करायला हवं, काय करायला हवं? त्यांनी चेन साखळी करून त्यांनी बाहेर निघावं किंवा बाहेरच्या पर्यटकांची मदत घेऊन साखळी करून त्यांनी स्वतःहून बाहेर निघावे। आणि ज्यावेळेला हिथं अडकलेले असतात आणि आजूबाजूला आसपास उपस्थित लोक असतात त्यांनी नेमकं त्यांच्या मदतीला कसं धावून जायला हवं? तर त्यांनी साखळी करून येणं गरजेचं होतं। त्यांनी स्वतःहून ही मुळी सुद्धा काल तोडून टाकण्याचा प्रयत्न केला किंवा कुणी महिला असेल कोण असेल ती साडी असेल, ज्या काही अशा ठिकाणी पटकेने काही मिळणार नाही रोप वगैरे, पण जे अवेलेबल ते टाकून त्यांना पकडण्याची मदत करावी। तर नेमकं ज्या ठिकाणी आपल्याला पर्यटन स्थळाची माहिती नसते त्या ठिकाणी आपण गेलो तर नको ते धाडस पहिल्यांदा तर करूच नाही, हे एबीपी माझाचं सगळ्यांना आव्हान आहे। परंतु चुकून जर कुणी अडकलं तर अशा या पाण्याच्या प्रवाहातून त्यांना जर बाहेर यायचं असेल तर उपस्थितांनी एक साखळी करावी, हाताला हात धरून पाण्यामध्ये यावं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवावा। परंतु प्रत्येक वेळीच मदत वेळीच येईल हे कुणीही गृहीत धरू नये। त्यामुळं वर्षा विहाराचा आनंद घेताना खबरदारी नक्की घ्या असं आवाहन एबीपी माझा करतोय। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।